कोणत्याही प्रकारचा केमिकल असलेला डाय किंवा मग केमिकल असलेली मेहंदी न वापरता आणि त्यासोबतच पार्लरमध्ये जाऊन हेअर कलर न करता जर तुम्हाला घरगुती पद्धतीने तुमचे देखील पांढरे केस काळे करायचे असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त खास होणार आहे. कारण आज मी तुम्हाला एक घरगुती डायची रेमेडी सांगणार आहे, ज्यामुळे अगदी 2 ते 3 महिन्यांमध्येच तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या हळूहळू कमी होईल. मला देखील पहिल्यांदा पांढऱ्या केसांची समस्या थोड्याफार प्रमाणावरती जाणवत होती. पण जेव्हापासून माझ्या आजीने मला ही रेमेडी सांगितली आणि तेव्हापासून खरंच मी ही माझ्या केसांवरती वापरून बघितली आणि त्यानंतर अगदी 3 महिन्यांमध्येच माझी पांढरे केसांची समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत झाली. त्यामुळे तुम्हाला देखील हा डाय मी सांगितलेल्या पद्धतीने बनवायचा आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच केसांवरती अप्लाय करायचा आहे. असं केल्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या केसांवरती 100% रिझल्ट मिळणार आहे. चला तर मग आपल्या रेमेडीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लोखंडाच्या भांड्याचा वापर करायचा आहे. इथे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे कढई असेल तर तुम्ही तिचा देखील वापर करू शकता. त्यानंतर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक महत्त्वाची अशी गोष्ट घ्यायची आहे आणि ती म्हणजे कॉफी पावडर. बघा, साधारणतः 2 रुपयाचा एक कॉफी पावडरचा पाऊच तुम्हाला घ्यायचा आहे आणि तवा गरम झाल्याच्या नंतर आपल्याला कॉफी पावडर तव्यावरती ॲड करायची आहे. आता कॉफी पावडर ॲड झाल्याच्या नंतर ती लगेचच मेल्ट व्हायला सुरुवात होते. आणि बघा, ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. पण तुम्हाला तर माहीतच असेल की मेहनत घेतल्याशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टीचं फळ मिळत नाही. त्यामुळे फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी तुम्ही मेहनत घ्या आणि त्यानंतर तुमचे केस अगदी कायमस्वरूपी काळे होणार आहेत. बघा, कॉफीमध्ये टॅनिन आणि कॅफीन नावाचे घटक असतात, ज्यामुळे आपल्या केसांवरती एक नैसर्गिक कलर येण्यासाठी मदत होते. जर तुम्हाला प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची वगैरे समस्या असेल ना, तर तुम्ही कॉफी पावडरचा वापर नक्की करा. कारण यामुळे केसांच्या बऱ्याच समस्या कमी होण्यासाठी मदत होते. आता बघा, कॉफी पावडर आपल्याला साधारणतः 2 मिनिटं व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. जेणेकरून काय होईल, पूर्णपणे कॉफी पावडर मेल्ट होईल आणि त्याचा सगळा काही इफेक्ट आपल्या केसांवरती पाहायला मिळेल. इथे साधारणतः 2 मिनिटं झालेली आहेत आणि सगळी काही कॉफी पावडर मी व्यवस्थित अशी मेल्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला या रेमेडीमध्ये आणखी 2 ते 3 गोष्टींचा वापर करायचा आहे, ज्यामुळे तुमचे केस अगदी नैसर्गिक पद्धतीने काळे होतील. तर बघा, आता आपल्याला साधारणतः 2 चमचे एवढी आवळा पावडर इथं ॲड करायची आहे. आता आवळा पावडर तुमच्याकडे कोणत्याही ब्रँडची असेल तरी देखील चालेल आणि जर तुमच्याकडे आवळा पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करू शकता, आवळ्याची पानं देखील इथं नक्कीच वापरू शकता. त्यामुळे देखील तुम्हाला खूप छान असा इफेक्ट मिळणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथं कढीपत्त्याची देखील पावडर घ्यायची आहे. जर तुमच्याकडे कढीपत्त्याची पावडर नसेल आणि कढीपत्ता अवेलेबल असेल ना, तर तुम्ही ताजा असा कढीपत्ता देखील इथं नक्कीच वापरू शकता. कारण कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि सोबतच बीटा कॅरोटीन नावाचे घटक असतात, ज्यामुळे आपले केस अगदी नैसर्गिक पद्धतीने काळे होण्यासाठी मदत होते. आणि बघा, जर तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पानं खाल्लीत तर तुम्हाला त्यानंतर कधीही पांढऱ्या केसांची समस्या जाणवणार नाही. आणि तुम्ही इथं बघू शकता, घरामधील अगदी 3 ते 4 गोष्टींचा वापर करून आज मी तुमच्यासोबत एक होममेड असा डाय शेअर करत आहे, ज्याच्या वापरानंतर तुम्हाला मार्केटमधील केमिकल असलेले डाय असू द्या किंवा मग केमिकल असलेली मेहंदी असू द्या, काहीही वापरण्याची अजिबात गरज लागणार नाही. आणि त्यासोबतच जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन हेअर कलर वगैरे करत असाल ना, तर ती देखील तुम्हाला गरज अजिबात लागणार नाही. म्हणजेच काय, तर तुमचे पैसे देखील अजिबात खर्च होणार नाहीत आणि त्यासोबतच तुमचे केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी देखील मदत होणार आहे. आता बघा, हा डाय रेडी होण्यासाठी आपल्याला साधारणतः 15 मिनिटांचा टाइम लागतो आणि जर तुम्ही आठवड्यातून फक्त 15 मिनिटं तुमच्या केसांसाठी दिली तर तुमचे केस अतिशय लांब होण्यासाठी, सोबतच जर पांढरे झालेले केस असतील ना, तर ते काळे होण्यासाठी नक्कीच हेल्प होणार आहे. आणि या डायचा वापर तुम्ही अगदी लहान मुलांसाठी देखील नक्कीच करू शकता. कारण आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा किंवा मग प्रिझर्वेटिव्हचा वगैरे वापर अजिबात केलेला नाहीये. आणि बघा, आपण जी काही पावडर इथं रेडी करतोय, ही पावडर तुम्ही अगदी 4 ते 5 महिन्यांसाठी एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर देखील नक्कीच करू शकता. फक्त ज्यावेळी तुम्हाला डाय बनवायचा असेल त्यावेळी तुम्हाला पावडर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि डाय बनवायचा आहे. आणि बघा, बऱ्याच वेळा तुम्ही देखील माझ्याप्रमाणेच केमिकल असलेला डायचा वापर तुमच्या केसांवरती केलेला असेल आणि जेव्हा पण तुम्ही डाय अप्लाय करता तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात तुमचे केस काळे होतात. पण त्यानंतर अगदी 8 ते 10 दिवसांमध्ये केस पुन्हा एकदा पांढरे होण्यासाठी सुरुवात होते. त्यासोबतच केस गळतीची समस्या जाणवते, केस अगदी ड्राय होतात, फ्रिझी होतात आणि अगदी झाडूसारखे दिसायला लागतात. जर तुम्हाला देखील या सगळ्या समस्या कमी करायच्या असतील तर आज मी सांगितलेला होममेड डाय तुम्ही आजपासूनच वापरायला सुरुवात करा. तर बघा, आता हे सगळे काही घटक आपल्याला पूर्णपणे काळे होईपर्यंत, म्हणजेच पूर्णपणे भाजेपर्यंत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत.
जेणेकरून काय होईल, आपला जो काही डाय रेडी होईल तो अगदी 100% इफेक्टिव्ह ठरेल आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या केसांवरती अगदी 100 नाही तर 101% याचा रिझल्ट पाहायला मिळेल. बघा, त्यासोबतच तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, प्लीज व्हिडिओ इथे स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. कारण जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहिला तर तुम्हाला या रेमेडीचे जे काही फायदे आहेत ते देखील अर्धवटच मिळतील आणि त्यानंतर मला म्हणू नका की रेमेडीचा मला काहीच फायदा झाला नाही. बघा, आता जवळजवळ 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि आपले सगळ्या काही गोष्टी अगदी काळ्या होईपर्यंत मी व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, गॅसची फ्लेम बंद करायची आणि ह्या सगळ्या काही गोष्टी थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्यात. आता बघा, थंड झाल्याच्या नंतर डाय कशा प्रकारे रेडी करायचा हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि त्यासोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. तर तुम्ही इथं बघू शकता, आपली सगळी काही पावडर मी एका सेपरेट कंटेनरमध्ये काढलेली आहे आणि आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणावरती डाय बनवायचा आहे ना, तेवढ्या प्रमाणावरतीच तुम्ही इथं पावडर घ्यायची आहे आणि जी काही पावडर तुमची शिल्लक राहिली आहे ती तुम्ही स्टोअर देखील नक्कीच करून ठेवू शकता. आणि बघा, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी प्रॉपर समजावून सांगत असते की डाय कशा प्रकारे रेडी करायचा, कशा प्रकारे स्टोअर करून ठेवायचा. तर मला बऱ्याच वेळा कमेंट येतात की तू खूप जास्त बोलतेस, कमी बोलत जा. तर बघा, मी जेव्हा व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते ना, तेव्हा तुम्हाला देखील समजतं की हा डाय आपल्या केसांवरती कशा प्रकारे काम करणार आहे. आणि बघा, जर मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट येतात आणि प्रत्येक कमेंटचा आन्सर देणं मला पॉसिबल नसतं. त्यामुळे मी जेवढा होईल तेवढा प्रयत्न करते की तुम्हाला व्हिडिओमध्येच एक्सप्लेन करत असते. आता बघा, आपल्याला हा डाय बनवण्यासाठी इथं 2 प्रकारच्या तेलांचा वापर करायचा आहे. तर पहिलं म्हणजे कॅस्टर ऑइल. कारण बघा, कॅस्टर ऑइल हे थोडंसं थिक असतं आणि ते डायरेक्टली आपण आपल्या केसांवरती अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे मी या डायमध्ये कॅस्टर ऑइलचा देखील वापर केलाय आणि जेव्हा कॅस्टर ऑइल आपण आपल्या केसांवरती अप्लाय करतो तेव्हा अगदी टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवायला सुरुवात होत असते. त्यामुळे तुम्हाला या डायमध्ये कॅस्टर ऑइलचा वापर नक्कीच करायचा आहे. आता बघा, दुसरं तेल देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय आणि ते म्हणजे कोकोनट ऑइल. आता कोकोनट ऑइल हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला कोकोनट ऑइल वापरायचं नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही तुमच्या केसांसाठी जे कोणतं तेल वापरत असाल त्याचा वापर केला तरी देखील चालेल. पण मी इथं कोकोनट ऑइलचाच वापर करते, त्यामुळे साधारणतः 2 चमचे एवढं नारळाचं तेल मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आता तेल ऍड केल्याच्या नंतर आपल्याला सगळा काही डाय अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि बघा, साधारणतः 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर तुमचा इथं 100% म्हणजे 100% आयुर्वेदिक असा डाय रेडी होईल. आणि हा डाय जेव्हा तुम्ही केसांवरती अप्लाय कराल तेव्हा मार्केटमधील कोणताही डाय पुन्हा कधीही तुम्ही केसांवरती अप्लाय करणार नाही. बघा, तुम्ही इथं बघू शकता, आपला डाय अगदी परफेक्ट पद्धतीने रेडी झालाय. आणि जर तुम्हाला थोडासा घट्ट वगैरे वाटत असेल तर आणखी थोड्याशा तेलाचा वापर तुम्ही याच्यामध्ये नक्कीच करू शकता. बऱ्याच वेळा मला कमेंट्समध्ये विचारतात की डायमध्ये तेल वापरल्याच्या नंतर डायचा कलर केसांवरती येत नाही. तर असं अजिबात होत नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या डायचा रिझल्ट भेटला की नाही. असं नाही की डाय एकदाच वापरल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. कारण बघा, मी तुमच्यासोबत नैसर्गिक डायची रेमेडी शेअर केलेली आहे आणि नैसर्गिक गोष्टींचा रिझल्ट भेटण्यासाठी आपल्याला थोडाफार टाइम तर द्यावाच लागतो. कारण नैसर्गिक गोष्टींचा इफेक्ट हा उशिरा येतो, पण जेव्हा पण येतो तेव्हा मात्र तो कायमस्वरूपीचा असतो. आता इथं तुम्ही बघू शकता, डाय परफेक्टली रेडी झालाय. आता हा कशा प्रकारे अप्लाय करायचा ते मी तुम्हाला सांगते. बघा, डाय तुम्हाला संपूर्ण केसांवरती अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय केल्याच्या नंतर कमीत कमी 1 तास तुम्हाला हा डाय तुमच्या केसांवरती असाच ठेवायचा आहे. आणि 1 तासानंतर अगदी साध्या पाण्याने तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या दिवशी डाय वापरलाय त्या दिवशी शॅम्पूने केस अजिबात धुवू नका. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता. आणि केस धुण्यासाठी जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. अगदी कोमट पाण्याने किंवा मग थंड पाण्यानेच तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. चला तर मग, हा डाय आठवड्यातून किमान एकदा सलग 2 ते 3 महिने तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बाय बाय.